स्वित्झर्लंडमधल्या एका सिग्नलवर उभा आहे मी आणि ट्रॅफिकचे नियम कसे पाळले पाहिजे ना, खरंच आपण या लोकांकडून शिकलो पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्रीचे 12-1 वाजलेले असो, पहाटेची वेळ असो, नाही तर सकाळचा गर्दीचा टाईम असो, रेड सिग्नलला गाडी थांबणार म्हणजे थांबणार. भले अख्ख्या चौकात एकटाच असो, तो पण रेड सिग्नल बघून थांबणारच. गाडी फक्त ग्रीन सिग्नललाच क्रॉस करणार. दुसरी गोष्ट आहे ती झेब्रा क्रॉसिंगची. झेब्रा क्रॉसिंगचे नियम दोन्ही बाजूनी पाळले जातात. पायी चालणारे फक्त झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता क्रॉस करतात, ना की कुठून पण. आणि ते पण जेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल असेल रस्ता क्रॉस करायला तेव्हाच फक्त. आणि 4 व्हीलरवाले किंवा 2 व्हीलरवाले जर त्यांना रेड सिग्नल असेल आणि गाडी थांबवायची, ती झेब्रा क्रॉसिंगच्या कमीत कमी 10 फूट मागे गाडी थांबवणार, ना की झेब्रा क्रॉसिंगच्या एकदम जवळ किंवा झेब्रा क्रॉसिंगवर अर्धे घालून. अजिबात नाही. एवढे लहान पोरं जरी असले ना सायकल खेळणारे, ती पण हेल्मेट वापरते ती. पुणे ट्रॅफिक पोलिसांचा रोड सेफ्टी वीकच्या निमित्ताने खूप चांगला इनिशिएटिव्ह आपल्यामध्ये अवेअरनेस पसरवण्यासाठी. तर या निमित्ताने आपण पण ट्रॅफिकचे सगळे नियम समजून घेऊ आणि ते काटेकोरपणे पाळायला सुरुवात करू, जेणेकरून माझे पोरं स्वित्झर्लंडमध्ये जर कॉन्फिडंटली रस्ता क्रॉस करतात तशी काही दिवसांनी पुण्यामध्ये पण करू शकतील. धन्यवाद.